आजचा व्हिडिओ आमच्या अलिबाग ट्रिपबद्दल आहे आणि सुरुवात झाली आहे भाऊचा धक्का इथून। सकाळी लवकर आम्ही पोहोचलो। खूप एक्साइटमेंट होती कारण पहिल्यांदाच आम्ही एमएच फेरीने जाणार होतो। ट्रिपची सुरुवात झाली। एमएच फेरीमध्ये बसलो। खरंच सांगते खूप छान एक्सपिरियन्स होता। समुद्राच्या लाटांवर चालणारी फेरी, वारा, समुद्र आणि सुंदर व्ह्यू। फेरीमध्ये कम्फर्टेबल सीट्स आणि ओपन एरिया होता जिथून तुम्ही समुद्राचा सुंदर व्ह्यू एन्जॉय करू शकता। आणि सगळ्यात खास मोमेंट म्हणजे समुद्रातले पक्षी। लोक त्यांना खाऊ देतात आणि ते अगदी जवळ येऊन खातात। तो मोमेंट खरंच खूप सुंदर आणि युनिक होता। हा प्रवास 45 मिनिटाचा असतो। एमएच फेरीमध्ये पार्किंगची व्यवस्था पण खूप छान आहे। आम्ही पण बाईक घेऊन गेलो होतो। आमचीच पहिली ट्रिप होती जी आम्ही आमच्या बाईकने केली। ही ट्रिप आम्ही समर वॅकेशनमध्ये केलेली, त्यामुळे फुल ऑन वॅकेशन मूड, सनशाईन आणि चिल वाईब। मांडवाला उतरताच खूप सुंदर निसर्ग दिसतो, नारळांची झाडं आणि शांतता। तिथून पुढे आम्ही अलिबागला जायला निघालो। बाईक सोबत होतीच। हा मांडवावरून अलिबागकडे निघालोय। प्रवास फार मोठा नव्हता। थोड्याच वेळात अलिबागला पोहोचलो। पण छोट्या प्रवासातही निसर्गाची सुंदरता मनात साठवून ठेवावी अशी होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ, थंड वारा आणि शांत वातावरण, अगदी छान वाटणारं। थोडा वेळ आराम करून आम्ही बीचकडे निघालो। बीचवर पोहोचता समोर दिसणारा निराशार समुद्र, पायाखाली मऊ वाळू आणि लाटांचा गारवा, खूपच सुंदर अनुभव होता। समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येताना तो आवाज, आजूबाजूला लोक फिरताना, काही जण पाण्यात खेळताना आणि काही जण फक्त त्या वातावरणाचा आनंद घेताना दिसले। आम्ही ही सुंदर क्षणाचा आनंद घेतला। सूर्यास्त तर अजूनच छान वाटत होता। बीचवर आम्ही खूप छान फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले। प्रत्येक क्षण खास वाटत होता। समुद्राच्या लाटांसोबत वाळूत फिरताना आणि त्या मस्त वातावरणात आम्ही खूप मजा केली। आम्ही जिथे स्टे केलेलं होतं तिथे पण छान वातावरण होतं। स्विमिंग पूल होता, आजूबाजूची झाडं वगैरेही छान होती। असा होता आमचा अलिबाग बीचचा अनुभव, शांत, सुंदर आणि आठवणीत राहणारा। आता आम्ही निघालोय घरी या ट्रिपच्या सगळ्या आठवणी सोबत घेऊन। आता परतीचा प्रवास सुरू झालाय। पुन्हा आम्ही फेरीत बसलोय। समुद्रातून परत जाताना पुन्हा एकदा तीच आठवण मनात साठवून या ट्रिपच्या सगळ्या आठवणी सोबत घेऊन निघालोय। असा होता आमचा अलिबाग बीचचा अनुभव, सुंदर आणि आठवणीत राहणारा। खरंच खूप छान आणि अनफॉर्गेटेबल होता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।